आता आज आणि उद्या उद्या आपल्या या शिबिराचा शेवटचा दिवस आहे. आज आपण एक महत्वाचा फॅक्टर बघणार आहोत. EQ बद्दल आपण आज समजून घेणार आहोत. इमोशनल क्वोशंट. बघा, आपली जी पर्सनॅलिटी आहे, आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलंय की माणसाचं अस्तित्व हे 5 लेयर्स वर असतं. त्याचे देअर आर 5 शिप्स ऑफ एक्झिस्टन्स. 5 पंचकोशात्मक आहे. म्हणजे शरीर आपलं, अन्नमय कोश, फिजिकल बॉडी, नंतर प्राणमय कोश म्हणजे सगळं व्हायटल बॉडी आपली, मनोमय कोश, माइंड, नंतर विज्ञानमय, इंटलेक्च्युअल, आणि शेवटचं जे आहे ते आनंदमय म्हणजे ब्लिसफुल, ब्लिस, एकदम इटर्नल प्युअर ब्लिस. असे 5 लेयर्स आपल्यामध्ये असतात. लेयर्स असतात याचा अर्थ काय, की या कव्हरिंग्सच्या आतमध्ये आपलं मूळ स्वरूप आहे. म्हणजे मूळ आत्मतत्व, किंवा म्हणजे आपण म्हणतो की आपलं मूळ स्वरूप काय आहे ते या सगळ्यांच्या मध्ये आहे. तर ह्या लेयर्स मध्ये जर काही कारणाने काही ब्लॉकेजेस निर्माण झाले, काय झाले, तर ते मूळ स्वरूप बाहेर दिसत नाही. हे आवरणासारखे आहे. पण हे आवरण जर शुद्ध ठेवले आपण, तर आपलं जे मूळ स्वरूप आहे ते चांगल्या पद्धतीने बाहेर निघायला मदत होते. म्हणजे काय, आपल्याला आपल्यामध्ये जे पहिल्या दिवशीपासून आपण सांगतोय की ज्या काही माझ्याकडे क्षमता आहेत त्या सगळ्या पद्धतीने, माझे जे सुप्त गुण आहेत, माझ्यामध्ये जे हिडन टॅलेंट्स आहेत ते सगळे बाहेर काढणं, पोटेन्शियल्स आहेत ते बाहेर काढणं. माझं ते मूळ स्वरूप आहे, जे मी घेऊन आलेलो आहे सगळ्या बाबतीत, तर ते मला चांगल्या पद्धतीने फुलवायचंय. आपली पर्सनॅलिटी कशी पाहिजे, पूर्ण डेव्हलप झाली पाहिजे, पण ती चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे डेव्हलप. तर त्यासाठी हे लेयर्स मधले सगळे आपल्याला ब्लॉकेजेस काढून टाकायचे असतात. तर म्हणून वेगवेगळ्या साधना असतात. आता खरी म्हणजे ह्या आपण जे इमोशनल इम्बॅलन्स बद्दल जे सगळं बोलतोय, त्याचं बॅलन्सिंग करणं, मॅनेजमेंट करणं. तर ह्या 5 लेयर्स मधल्या ह्या मनोमय कोशामध्ये पहिले काहीतरी गडबड होते. मनात कुठेतरी काहीतरी कुठलीही नकारात्मक भावना किंवा काय स्ट्रेस आहे कुठल्याही गोष्टीचा, भीती आहे, राग आहे, आणि मग या मनात काहीतरी निर्माण झालं की ती भावना आपल्या प्राणमय कोशाला बिघडवते. म्हणजे आपल्या जो प्राणशक्ती जी आहे ती आपल्या शरीरात 72,000 नाड्यांमधनं, हे सगळे इमॅजिनरी चॅनेल्स आहेत प्राणशक्तीला वाहून देणारे, व्हायटल एनर्जीला, कुठेतरी ब्लॉकेजेस येतात. आणि त्याचाही पुन्हा पुढे परिणाम आपल्या शरीरावर होतो वेगवेगळ्या आजारांच्या रूपामध्ये. आपल्या सगळ्या सिस्टीम्सवर हे सगळं अटॅक होतं आणि मग शरीरावर वेगवेगळे आजार निर्माण होतात आणि आपले मसल्स आखडले जातात. सगळ्यात पहिलं काय, तर सगळे आपले जॉइंट्स, मसल्स आखडले जातात. अगदी पहिलं आपल्याला समजणारं आणि दिसणारं. न दिसणाऱ्या गोष्टी शरीरात खूप घडत असतात. ज्याला सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स म्हणतात. म्हणजे आजकालचे जे आजार आहेत, 80% आजार असे आहेत की त्याचं मूळ जे आहे ते मनामध्ये असतं. म्हणजे आपण जे काही कृती करतो त्याचा तो परिणाम आहे. मनातनं तो विचार शेवटी शरीरावर उमटतो. म्हणजे जसं आजकालचं ब्लड प्रेशर आहे. आता तरुण वयात सुद्धा हल्ली 20-25, 25शी मध्ये खूप लोकांना ब्लड प्रेशर लागतं. डायबिटीज तर खूप तरुण मुलींमध्ये, विशेषतः 20-22, पीसीओडी बद्दल खूप कॉमन झालाय सध्या, पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम. त्याच्यामागे हा स्ट्रेस एक कारण आहे. त्याच्यामागे बरीच कारणं आहेत. सिडेंटरी लाईफस्टाईल, आपली खाण्यापिण्याच्या पद्धती, सवयी, जागरण सगळ्यात महत्वाचं. वेळच्या वेळी झोपणं आणि वेळच्या वेळी उठणं, ह्या गोष्टी आपल्या शरीरातल्या फिजिओलॉजीवर खूप खूप परिणाम करतात सगळ्याच गोष्टींमध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टींचा एकंदर परिणाम म्हणजे आपण सगळेजण त्या सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्सला बळी पडतो आहोत. काही पोटाचे आजार असतील तेही त्याचंच कारण आहे. म्हणजे पोट बिघडलं तरी त्याच्यामागे खूपसं आपल्या मनातला विचार आणि आपला स्ट्रेस रिस्पॉन्सिबल आहे. इव्हन अस्थमा आहे, काही स्किन डिसीजेस अनेक आहेत. 80% आजार याच्यात मोडतात. म्हणजे आपण, गरज काय आहे, तर आपल्याला भावनांचं व्यवस्थापन, भावनांना हाताळणं ही अत्यंत महत्वाची गरज आहे. तर आपण पहिल्या दिवशी बघितलं होतं की आपल्या मेंदूमध्ये ही सगळी भावनांचं प्रोसेसिंग करणारी केंद्र आहेत. आणि मेंदूमध्ये एक आहे, छोटासा एक भाग आहे, हायपोथॅलॅमस ज्याला म्हणतात. तो राजा आहे. त्याचं आपल्या सगळ्या शरीरातल्या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण आहे. आणि त्याच्या अवतीभोवती हे भावनांची केंद्र आहे. तर काय होतं, जेव्हा खूप तीव्र टोकाच्या भावना कुठल्याही आपण अनुभवतो, काही पण इंटेन्स कुठला तरी स्पाइक असेल भावनांचा, तर तिथली ती सेंटर्स जी असतात ब्रेन मधली, ती खूप जास्त प्रमाणात स्टिम्युलेट होतात. तर त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त स्टिम्युलेट झालं तर काय होतं, तिथून तो मेसेज त्या हायपोथॅलॅमसला जातो. तो आपल्या इथे तो एच-पी-ओ ॲक्सिस असतो. त्या हायपोथॅलॅमसला असं वाटतं की काहीतरी घडलेलं आहे, काहीतरी भयानक घडलेलं आहे, नेहमीसारखं नाहीये. मग तो काय करतो, तो त्याच्यानंतर त्याच्या पुढची पी म्हणजे आपल्या शरीरामध्ये जी पिट्युटरी ग्लँड आहे, मास्टर ग्लँड. हे सगळं शाळेमध्ये आपण शिकलेले असतो. तर ती मास्टर ग्लँड काय करते, आपल्या शरीरातल्या सगळ्या एंडोक्राईन ग्लँड्सवर तिचा कंट्रोल आहे.
तो हायपोथॅलॅमस त्या पिट्युटरीला काय सांगतो, की काहीतरी बाहेर घडलंय, काहीतरी वेगळं घडलंय या व्यक्तीच्या बाबतीत. तर चल तू तयारीत राहा. आपण जे डिफेन्स मेकॅनिझम पहिल्यापासून बघतोय ना पहिल्या दिवशीपासून. तर अलार्मिंग सिच्युएशन काहीतरी आहे असं त्याला वाटतं. तर मग तो त्या पिट्युटरीला सांगितल्याबरोबर पिट्युटरी सगळ्या एंडोक्राईन ग्लँड्सला मेसेज देते, की चला, चला तयारीत राहा, सज्ज राहा. काहीतरी घडतंय. आपल्याला तयार राहायचं. सगळीकडे मग आपण बघतो, की जास्त प्रमाणात नको तितके जास्त हार्मोन सिक्रेट केले जातात. तर ते जरा भलेही स्ट्रेस हार्मोन्स असतील, पण ते टेम्पररी स्ट्रेसला हँडल करण्यासाठी, टेम्पररी आलेली समोरची सिच्युएशनला हँडल करण्यासाठी म्हणून शरीराने केलेली नैसर्गिक यंत्रणा असते ती. परंतु होतं काय, की खूप एनर्जी शरीरामध्ये क्रिएट केली जाते, की तुला धावायचंय. समजा वाघ तुम्हाला हल्ला करतोय वाघ तुमच्यावर, साप आहे मोठा. तर तुम्हाला पटकन धावून जायचंय, हातापायांमध्ये बळ हवं. धावून जायचं असेल, हातापायांमध्ये बळ हवं, तर हृदयाची गती वाढलेली हवी, श्वासाची गती वाढलेली हवी. म्हणून शरीराला तयार करणं, हे त्याचं काम असतं. पण होतं काय, हे सगळं कशामुळे घडलं असतं? आपल्याच मनातल्या विचारांमुळे, भावनांमुळे, नकारात्मक, त्रासदायक, भीती, स्ट्रेस याच्यामुळे. त्याच्यामुळे ती निर्माण झालेली जी शक्ती असते ना, एनर्जी किंवा ते हार्मोन्स रक्तामध्ये टाकलेले, ते वापरलेच जात नाही. त्याचा परिणाम सगळ्या आपल्या शरीरातल्या सगळ्या सिस्टम्सवर. ही एनर्जी कुठेतरी वापरली गेली पाहिजे. कारण ती नैसर्गिक यंत्रणेने बाय डिफॉल्ट आहे, ती वापरण्यासाठी आहे. हे आपण नीट समजून घ्यायचं. म्हणजे सगळ्या आपल्या आजारांचं कारण हे इथे आहे. आणि म्हणून या भावनांचं संतुलन साधणं, की ते स्पाइक्स ब्रेनमध्ये निर्माण होता कामा नये. आपोआप ज्या भावनांना तोंड देणं आहे तो भाग वेगळा. एक्स्ट्रीम व्हायला नको. तीव्रता त्याची वाढायला नको. आणि म्हणून आपल्याला त्यासाठी सज्ज आणि मग काय होतं, पुन्हा रक्तात हे सारखं-सारखं पुन्हा अलार्मिक सिच्युएशन निर्माण झाली असं त्याला वाटतं, आपल्या ह्या स्ट्रेसमुळे. आणि पुन्हा रक्तात ते सगळे हार्मोन्स टाकत राहतात. मग वाढलेले हार्मोन्स तुमच्या शरीरावर सगळं बिघडवतात. मग त्याच्यामुळे आपण अजून आपली चिड होते. अजून आपलं डेली रुटीन डिस्टर्ब होतं. कारण वेगवेगळे त्रास व्हायला लागतात. शरीर आखडतं सगळ्यात पहिलं आणि बाकी सगळे अनेक प्रकारचे. तुम्हाला डल वाटतं वगैरे बरेच. त्याच्याशी रिलेटेड भरपूर मोठी लिस्ट आहे. तर हे सगळं आपल्याला टाळायचंय. म्हणजे एच-पी-ओ ॲक्सिस हायपोथॅलॅमसकडनं पिट्युटरीकडे आणि मग ती एनर्जी वापरली गेली ना, तर काय होतं आपल्या शरीरातली जी ओ म्हणजे ऑर्गन, जो वीक ऑर्गन असतो आपल्या शरीरातला, जी वीक सिस्टम असते, त्याच्यावर मग ती एनर्जी अटॅक करते. मग तिथला आपल्याला आजार होतो. मग कोणाचं पचनसंस्था जर वीक असेल, तर पचनसंस्थेचे त्रास व्हायला लागतात. आपण कारण आपलं शोधतो, वरच्यावर काहीतरी औषधं घेतो, लॅक्झेटिव्ह घेतो, काही चूर्ण घेतो, वरच्यावर अँटिबायोटिक्स घेतो. मूळ कारण प्रत्येक गोष्टीचं शोधलं गेलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींचं मूळ कारण हे मनामध्ये आहे. आमच्या गुरुजींचं एक छान होतं, की सगळ्या आजारांचा केंद्रबिंदू आपलं मन असतं आणि शरीर हे त्याचं क्रीडा क्षेत्र आहे. म्हणजे आजाराचे व्हायरसेस आणि बॅक्टेरिया हे मनामध्ये आधी निर्माण होतात आणि मग ते शरीरावर क्रीडा क्षेत्र, शरीरावर ते खेळायला लागतात. म्हणून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. आणि मग शरीर डिस्टर्ब असेल किंवा सगळं शरीरात कुठले-कुठले आजार असतील, तर मग आपल्या जीवनाचं जे ध्येय आहे, की मला मला स्वतःला घडवायचंय, ह्याकडे मग दुर्लक्ष होतं. आणि मग आपण तिथेच अडकतो मग. तर आपल्याला हे सगळं टाळायचंय. अनेक गोष्टी याच्या मागे आहेत. दुसरं एक आय नावाचा जो फॅक्टर आहे. ई आणि आय म्हणजे इंटेलिजन्स क्वेशन्स म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट तुमचं परसेप्शन कसं आहे, आकलन क्षमता कशी आहे, ग्रास्पिंग कसं आहे, इथे तुम्ही ज्ञानग्रहण क्षमता कशी आहे. त्याप्रमाणे तुमचा इंटेलिजन्स बघितला जातो, तपासला जातो. मग तो त्याचे काही पॅरामीटर्स आहेत 90च्या आत, मग 100 तुम्ही एव्हरेज आहात, 120, 130 म्हणजे तुम्ही फारच आयक्यू तुमचा हाय आहे, म्हणजे तुम्ही अतिशय हुशार आहे. असं त्याचं एक हे लॉजिकली वगैरे. पण कसं आहे बघा, की ज्ञान, पुस्तकी ज्ञान किंवा ही हुशारी ही असणं गरजेचंच आहे. परंतु नुसती ती हुशारी असून चालत नाही. नुसता आयक्यू मोठा असून चालत नाही. जर आपण इमोशनली स्टेबल नसलो, तर हा आयक्यू असून आपण त्याचा वापर करूच शकत नाही. कारण कसं आहे, कारण जगामध्ये आपल्याला नेहमी इतरांशी इंटरॅक्शन्स करावे लागतात. कुठेही घरात, बाहेर, शाळेत, कॉलेजेसमध्ये, नोकरीच्या ठिकाणी तुमचं काही कंपनीत, फॅक्टरीत काम करणार असाल, लोकांना घेऊन जावं लागतं. तुम्ही खूप हायर पोझिशनला असाल, असाल, मॅनेजर असाल, हाताखालच्या लोकांना हँडल करावं लागतं. तसं तुम्हाला स्ट्रॅटेजीज माहीत असल्या पाहिजेत म्हणजे इंटेलेक्चुअली तसंच आपल्याला प्रत्येक गोष्ट आपल्या हाताखालच्या, आपल्या सोबतच्या लोकांना हँडल करता आलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी ई महत्वाचा आहे. इमोशनल क्वोशंट त्याचं महत्त्व आजकाल खूप वाढलेलं आहे आणि तो ई आपल्याला डेव्हलप केला पाहिजे. आणि म्हणून ह्या छोट्या-छोट्या ट्रिक्स किंवा ह्या गोष्टी माहिती करून घेणं, स्वतःवर सतत आपण वर्कआउट करणं, सतत चिंतन, विचार करणं, की माझ्यातला नको असलेला भाग काढून टाकायचा, हवा असलेला भाग चांगला बाहेर आणायचा. ते नेहमी मायकेल एंजेलोचं उदाहरण लक्षात ठेवायचं. मला स्वतःचं सुंदर शिल्प घडवायचं आणि म्हणून माझा मला डेव्हलप करायचा आहे. महत्त्व खूप आपण लक्षात ठेवायचं, की माझ्याकडे जर कदाचित
IQ माझा ॲव्हरेज असेल, परंतु जर माझा EQ हाय असेल, तर उद्या पुढे जाऊन आपण ती व्यक्ती एखाद्या मोठ्या कंपनीची मालक होऊ शकते, जर ती हाताखालच्या लोकांना चांगल्या पद्धतीने हँडल करू शकेल. असं बरेचसे उदाहरणं आज जगामध्ये आहेत. किंवा दुसरी गोष्ट, की आपल्याकडे काही रिसोर्सेस नसतात म्हणून आपण नेहमी रडारड करत असतो. माझ्या अमकंच आहे, तमकंच आहे. पण आपण नेहमी जी काही परिस्थिती असेल तिला स्वीकारून जर पुढे जायचं म्हटलं, तर एक छान उदाहरण आपण सगळ्यांना पण अनेक आहेत अशी उदाहरणं. पण क्विक हिल कंपनीचे जे ओनर आहेत, आज किती क्विक हिल जगभरात पसरली. ती व्यक्ती आपल्या पुण्यातली आहे, मराठी व्यक्ती आहे. एका छोट्याशा चाळीवजा घरात राहणारी व्यक्ती, जेमतेम 10वी पास झालेली. फक्त त्यांनी काय केलं, तर 10वी पास झालेले असताना घरामध्ये जे काही वडील हेल्पर काहीतरी होते काहीतरी ह्याच्यामध्ये वगैरे, तर त्यांच्याकडनं मेकॅनिक काहीतरी होते. घरामध्ये छोट्या-मोठ्या गोष्टी दुरुस्त करणं असं बघत 10वी नंतर कुठेतरी त्या पद्धतीने एक छोटीशी नोकरी घेतली. छोटे-छोटे घड्याळं दुरुस्त कर, काय दुरुस्त कर. खूप जुनी ही गोष्ट आहे. आणि मग नंतर तेव्हा पहिल्यांदा कॉम्प्युटर निघाला. स्वतःचं डोकं चालवत पुढे जात हातामध्ये पैसा नाही, घरातली परिस्थिती नाही. पण माणूस कुठे पुढे जाऊ शकतो बघा. आणि मग दुसरं काय, की तुम्हाला परिस्थिती समजून, लोकांना समजून त्यांना हँडल करता आलं पाहिजे. तेव्हा तुम्ही वर जाऊ शकता. नाहीतर माझं नुसतंच ज्ञान आहे माझ्याकडे, पण हे हँडलिंग पॉवर नसेल तर आपण कुठेतरी अडकून राहतो. म्हणून EQ हा फॅक्टर सुद्धा खूप महत्वाचा आहे. IQ, EQ एक अजून असतो SQ. SQ म्हणजे एक म्हणजे स्पिरिच्युअल क्वोशंट, कारण आपण माणसं आहोत, आपल्यामध्ये एक देवत्वाचा अंश हा मुळातच आहे. स्वामी विवेकानंदांनी सांगितले, की एव्हरी मॅन इज पोटेन्शियली डिव्हाइन. आपल्याला फक्त ती डिव्हिनिटी बाहेर काढायची असते वेगवेगळ्या मार्गांनी, वेगवेगळ्या साधना करून, चांगल्या गोष्टींशी स्वतःला जोडून घेऊन. तर हे स्पिरिच्युअल क्वोशंट डेव्हलप आपोआप होत असतो आपल्या सगळ्या अ, आपण चांगल्या पद्धतीने जीवन जगत असलो की. दुसरं एक एस म्हणजे सोशल क्वोशंट. तुम्ही समाजामध्ये कसे वावरता, समाजातल्या सगळ्या घटकांशी कसं ॲडजस्ट करून घेता. हा पण खूप महत्वाचा भाग आहे. एकटा माणूस जगू शकत नाही समाजामध्ये. मग तो पुन्हा डिप्रेशनमध्ये जातो. मग पुन्हा तो स्ट्रेसमध्ये जातो. सगळं भावनांशी जोडलेलं आहे. आणि पुन्हा AQ आजकाल जो आलेला आहे ॲडव्हर्सिटी क्वोशंट. म्हणजे प्रतिकूल परिस्थितीला तोंड देण्यासाठी तुमची किती क्षमता आहे. इथे सुद्धा EQच महत्वाचा आहे. तर असं हे EQचे रोल आपण सगळे समजून घ्यायचे आणि आपला EQ वाढवायसाठी आपण खास करून या शिबिराचं आयोजन केलेलं आहे. त्याच्यातल्या महत्त्वाच्या 6 भावना आपण पहिल्या दिवशीपासून बघतोय. आनंद, दुःख, राग, द्वेष, आश्चर्य आणि भीती. आनंद म्हणजे सुख नव्हे. आनंद म्हणजे ओरिजिनल आनंद. सुख हे भौतिक साधनांशी जोडलेलं आहे. मला गाडी मिळाली, कार हे सुख. असं आपण त्याला सुख म्हणतो भौतिक. पण त्या एखाद्या गोष्टीचा निखळ आनंद हा पैशावर अवलंबून नाहीये. हा तुमच्या आपल्या वृत्तीवर अवलंबून आहे. ह्या आपल्या भावनांवर, प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन, आपल्या विचारांची बैठक, ह्या सगळ्या गोष्टींवर तो आनंद अवलंबून असतो. तर तो आनंद आपल्याला डेव्हलप करायचा आणि घ्यायचा आहे. दुःख कधी-कधी अपरिहार्य आहे. काही गोष्टी घडल्या जीवनामध्ये तर दुःख होणार आहे. पण त्याच्यातनं बाहेर कसं यायचं त्यासाठी सुद्धा आपला EQ स्ट्रॉंग होणं गरजेचं आहे. आणि EQला नेहमी आपल्या विचारांची जोड देणं, विचारांची बैठक चांगली असणं गरजेचं आहे. विवेकाने काम करत राहणं. नुसतं भावनांच्या पुरामध्ये वाहून जाता कामा नये. मग तिथे आपला विवेक आपल्या मदतीला आला पाहिजे पटकन, की नाही या क्षणी मला काय करणं शक्य आहे आणि काय करणं योग्य आहे. रडत बसून उपयोग नाही. आज समजा काही परिस्थिती कोसळली. आता हे बघा माणसाचं जीवन कसं आहे क्षणभंगुर आहे. या क्षणाचा भरोसा नाहीये कोणाला, प्रत्येक पुढच्या क्षणाचा. तर आहे तो क्षण माझा मी आनंदात व्यतीत करू शकले पाहिजे. वर्तमानात राहून माइंडफुलनेस हे आपल्याला नेहमी जमलं पाहिजे. म्हणून जुन्या अनुभवांचा आधार घ्यायचा. जुन्या गोष्टी उगाळत न बसता त्या अनुभवांच्या आधारावर आपल्याला आजचा क्षण आनंदी करायचा. आणि म्हणून प्रत्येक गोष्ट समोर आल्यानंतर तिला तोंड देण्यासाठी आपल्याला सज्ज व्हायचं असतं. रागासाठी तर आपण अनेक गोष्टी आतापर्यंत बघितल्यात, की आला तर येऊ देत. पुढची परिस्थिती हाताळणं माझ्या हातात आहे. पुराचा एक मोठा लोंढा येऊन गेला, आता डोंगरात पाऊस पडला असेल, तो काही आपल्या हातातला नव्हता. पण तो पोराचा एक मोठा लोंढा येऊन गेल्यानंतर आजूबाजूचं जनजीवन विस्कळीत होतं. लोकांच्या घरात झोपड्या वगैरे असतात, काठावरचं पाणी जातं वगैरे, वगैरे. आपलं शासन लगेच सावध होतं. पुढच्या वेळेला तसं येणार असेल तर त्यापूर्वीच आपण तो भाग त्या लोकांना दूर नेतो. नंतर पुन्हा तिथे तटबंदी उभारतो वगैरे, वगैरे, वगैरे. अशा पद्धतीने आपण आपलं नेहमी ऑब्झर्वेशन, निरीक्षण करत राहायचं. माझ्यामध्ये केव्हा काय कसं घडतं आहे, त्याला कोणते फॅक्टर्स मागच्या वेळेला रिस्पॉन्सिबल झाले होते. पुढच्या वेळेला जर अशी सिच्युएशन आली, अशी व्यक्ती समोर आली, तर मी समजा आला त्या क्षणी राग, तरी पुढचा क्षण मी कसा हँडल करायचा आहे. त्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या ट्रिक्स उपयोगी पडणार आहे. तिथे खूपदा आपला इगो हर्ट होतो. राग येण्याचं मूळ कारण म्हणजे आपला इगो हर्ट होतो. तर त्या इगोला हँडल करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. जेव्हा विचारांमध्ये सुस्पष्टता असते ना,
कोणती गोष्ट का करावी, का करू नये, याच्या मागचं लॉजिक काय आहे, किती लेव्हल पर्यंत आपण काही करावं. प्रतिसाद आणि प्रतिक्रिया ह्या 2 गोष्टींचं आपल्याला भान असणं गरजेचं आहे, की आपल्याला रिस्पॉन्ड करायचं, रिएक्ट नाही करायचं कोणत्या गोष्टीसाठी. ह्या गोष्टी माहीत झाल्यात ना, की एका कागदावर आता सगळं तुम्ही रोज मी सांगते, कृपा करून लिहून ठेवा. कधीतरी आपण पुन्हा वाचतो आणि एक-एक गोष्टीवर विचार करत गेले, की त्यावेळी ती सिच्युएशन आपल्याला आली, की ती मग आपल्याला त्याला तोंड देण्यासाठी आपल्याला सज्ज होता येतं. प्रत्येक वेळेला मलाच सगळं माहिती आहे, माझा इगो, मला कोणी बोललेल कसं काय, मी कसं ऐकून घेऊ, हे जे आपल्यामध्ये आहे ते थोडंसं आपल्याला ह्याच्यासाठी बाजूला ठेवलं पाहिजे. आपल्यामध्ये म्हणजे मी आहेच, माझं अस्तित्व मी चांगल्या पद्धतीने सिद्ध करेल. मी अशा पद्धतीने माझा इगो विनाकारण त्याला पोसून डेव्हलप करणार नाही. तर गरज असेल तिथे आपल्याला आपलं अस्तित्व दाखवून दिलं पाहिजे, पण योग्य पद्धतीने. तर ते योग्य पद्धत डेव्हलप करणं हा म्हणजेच भावनांचं मॅनेजमेंट किंवा व्यवस्थापन आहे. त्याच्यानंतर आश्चर्यात्मक घटना कधी घडतात. चांगल्या असतील सकारात्मक, नकारात्मक पण असू शकतात. एखाद्याच्याबद्दल आपल्या मनात तिरस्कार, रागाची भावना निर्माण होऊ शकते. पण नंतर आपण म्हणायचं, की मला त्याच्यापासून किती त्रास होणार आहे. मग मी त्या व्यक्तीपासून, त्या घटनेपासून दूर राहायचा प्रयत्न करेन आणि मला स्वतःला मी डिस्टर्ब होऊ देणार नाही. ती व्यक्ती पुन्हा समोर आली तरी मी रिएक्ट होणार नाही. मी रिएक्ट न होणं माझ्या हातात आहे. आपण बाहेरची परिस्थिती बदलू शकत नाही. आपण इतर लोकांना बदला सांगू शकत नाही किंवा बदलू पण शकत नाही. मात्र आपण आपली आंतरिक परिस्थिती 100% बदलू शकतो. आणि हे रात्रीतनं घडणाऱ्या गोष्टी नाहीयेत. तर याच्यावर आपल्याला सतत विचार करत राहावा लागतो, की उद्या पुन्हा असं घडलं तर मी काय? आज हे असं घडलं, या क्षणी मला नाही कळलं. पण उद्या पुन्हा असं घडलं तर मी कशा पद्धतीने या सिच्युएशनला तोंड देण्यासाठी सज्ज व्हायला हवं, अशा पद्धतीने. आणि म्हणून सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्याला अपेक्षा कोणाकडनं करायची नाही. एक्स्पेक्टेशन्स बाहेर इतरांकडनं करायचे नाही. मी माझ्या क्षमता वापरून जे काही करेल ते मी करीन. पण इतरांकडनं अपेक्षा केल्या की मग दुःख वाटायला येतं. ते आपण करायचं नाही. आणि मग केलं नाही कोणी समोरच्याने मग राग पण येतो. मग आपल्याला ह्या नकारात्मक भावनांना आपल्यापासून दूर ठेवायचंय. जे जसं आहे तसं स्वीकारायचं. परिस्थिती स्वीकारायची. आई-वडील, आपल्या आजूबाजूचे नातेवाईक असतील, बाह्य वातावरण असेल, नंतर मित्रमंडळी आहे, ते आहेत ते तसे आहेत. मला त्यांच्यामध्ये फिट करून घ्यायचंय, हे नेहमी लक्षात ठेवायचं. जर आपण त्यांच्यामध्ये फिट होऊ शकत नसू, तर तो माझ्यातला काहीतरी ड्रॉबॅक असेल किंवा माझा गुण असेल किंवा माझा भिडस्तपणा असेल. मला जर त्यांच्यामध्ये मिक्स व्हायचं असेल, तर मला काहीतरी बदललं पाहिजे. तर हे नेहमी पण उगाच ते रडत बसायचं नाही. तर त्याच्यावर आपण वर्कआउट करणं दरवेळेला नेहमी गरजेचं आहे. तर 3 गोष्टी त्याच्यासाठी आपण नेहमी लक्षात ठेवायच्या. एक्सेप्टन्स, मोडेशन आणि अडॅप्टेशन. की स्वीकारायचं, त्याच्याप्रमाणे स्वतःला जुळवून घ्यायचं आणि त्याच्याप्रमाणे अडॅप्ट होऊन आपण क्रिया करायच्या नेहमी. 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवायच्या. एक्सेप्टन्स ऑफ द सिच्युएशन, लोकांना आणि नंतर त्याच्याप्रमाणे अकोमोडेट होणं आणि अडॅप्ट होणं. आणि जे काही आपल्याला कधी-कधी काय होतं, आपण एखादी भावना अनुभवत असतो, पण ती काय भावना आहे हे सुद्धा कळत नाही. म्हणजे मला खूप चिड होते, पण हे चिड मागचं काय कारण आहे हे सुद्धा कळत नाही. मग ते शोधून काढायचं आणि मग ते त्याला लेबलिंग करायचं, की कशामुळे मला हे होतंय, की अरे अमकं झालंय किंवा मला त्या त्या व्यक्तीच्या बाबतीत काहीतरी राग किंवा द्वेष आहे आणि म्हणून ती व्यक्ती आली म्हणून माझी चिड होते. तर ते 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 त्या वेळेला शोधून काढणं, त्याला लेबल करणं हे सुद्धा महत्वाचं असतं. आणि परवा अजून एक आपण बघितलं आणि हां, स्ट्रेस कशामुळे आला त्या मूळ कारणापर्यंत जायचं. आणि दुसरं म्हणजे राग वगैरे ह्या ज्या भावना असतात, तर प्रतिपक्ष भावना म्हणजे परवा आपण बघितलं, की एखाद्याच्या मनात मला एखाद्याला दुखवण्याचा विचार आला, तर लगेच विरुद्ध भावना मनामध्ये डेव्हलप करायची. हे लगेच होत नाही. म्हणूनच मी सांगते, की ह्या सगळ्या गोष्टी रात्रीतनं घडणाऱ्या नाहीयेत. पण असंही घडतं कधी-कधी, की एक छोटासा विचार, एक छोटासा शब्द, एखादी गोष्ट आपल्याला खूप काही अचानक आपलं आयुष्य सुद्धा बदलून टाकू शकतो. आपण कसं घेतो प्रत्येक गोष्ट त्याच्यावर आहे. आपण किती त्याला महत्त्व देतो, सीरियस किती आपण आहोत, प्रायोरिटीज काय आहेत आपल्या आयुष्यामध्ये, प्रायोरिटीज ठरवणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्या प्रायोरिटीज ठरवून आपण एक टू डू लिस्ट एंड नॉट टू डू लिस्ट करून ठेवायची. स्ट्रेंथ्स आणि वीकनेसेस याची लिस्ट करून ठेवायची. आणि आपले हे रोजचं आपलं होमवर्क आहे. हे आयुष्यभरासाठी आहे. झोपताना सगळ्या गोष्टी उद्या मला काय-काय करायचंय याचं जर आपण प्लॅनिंग केलं, तर उद्या मग काम झालं नाही म्हणून चिड होते. आता किंवा एखादी गोष्ट स्पेअरमध्ये थोडा वेळ ठेवायचा, की काही अनसर्टन सर्कमस्टन्सेस नेहमीच येणार आहेत आयुष्यामध्ये. पण घडलं नाही म्हणून आपण अगदी त्याच्या बाबतीत खूप रिजिड राहायचं नाही. ठीक आहे, लेट गो ॲटिट्यूड आणि जाऊ दे, नाहीतर नाही, उद्या होईल. हरकत नाही. हे सारखं हे शब्द, हे वाक्य, जाऊ दे, सोडून द्या, हे नेहमी आपल्यामध्ये आपण हे वाक्य डेव्हलप करायचे आणि पुन्हा ते आठवत राहायचे. आणि अशा पद्धतीने आपण या सगळ्या गोष्टींवर हळू ओव्हरकम करायचा प्रयत्न करायचा आणि त्याच्यासाठी इंट्रोस्पेक्शन आणि त्याच्यासाठी साधना आणि ती शरीराच्या स्तरापासून सुरू झाली पाहिजे. आधी आपल्या शरीराला वळवणं गरजेचं आहे कारण ह्या भावना
शरीराच्या स्तरावर येऊन आपल्या सगळ्या जॉईंट्स मध्ये, मसल्स मध्ये जाऊन बसतात. त्याच्या नॉट्स किंवा त्याच्या एक स्टिफनेस तिथे येतो. तिथून आपल्याला त्या नॉट्स सोडवायला किंवा ते मोकळं करायला किंवा तेव्हा जे आपण बघितलं की जी एनर्जी उगाच शरीरामध्ये विनाकारण स्ट्रेसफुल सिच्युएशन मध्ये ओतली गेलेली आहे, विनाकारणचे ते हॉर्मोन्स ते वापरले गेले, ती एनर्जी वापरली गेली पाहिजे. म्हणून फिजिकल ऍक्टिव्हिटी दिवसभरामध्ये आवश्यक आहे. आणि जास्त वेळ नसेल तर सूर्यनमस्कारासारखं इतकं सुंदर साधन आपल्याकडे आहे की कमीत कमी वेळात आपण जास्तीत जास्त सर्वांग सुंदर असा व्यायाम प्रकार आहे, साधन आहे. नंतर काही प्राणायामाची 10-15 मिनिटं आपण आवर्तन केली की कुठल्याही प्रकारची की मन शांत होतं. व कपालभाती त्राटकासारख्या क्रिया आहेत. ह्या सगळ्या क्रियांचं हे छोटंसं जे पॅकेज आपण जे करतो आहोत, तर ते आपण एक उद्या एक क्रमाने आपण घेऊया सगळी सलग आणि लिहून ठेवा आणि जेव्हा जमेल तेव्हा दिवसभरातनं अर्धा पाऊण तास स्वतःसाठी जरूर द्यायचा. आणि हे सगळे स्ट्रेस आपण शरीरापासून आपल्या सगळ्या शरीरावरची घालायची पहिले आणि मग मनाला पण शांत करायचं, मनाला रिकामं करायचं. ते रिकामं केलं तर काही क्षण असे येतात की त्याच्यामध्ये नवीन काही ओतण्याची किंवा येण्याची शक्यता वाढते आणि आपण नवीन दृष्टीने विचार करायला लागतो. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींकडे बघायचं आहे. तर आता याच्या पुढे आपण साधना करूया. साधनेसाठी आपल्याला आता तयार व्हायचंय. कारण ऐकलं खूप गोष्टी आपण ऐकतो त्या पुन्हा प्रत्यक्षात सुद्धा आपल्याला अनुभवायच्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षात येण्यासाठी आपलं मन शांत करणं पहिले गरजेचं आहे. श्वासाची गती आपली नियंत्रणात आणणं गरजेचं आहे आणि शरीर आपलं पहिली गोष्ट आपलं वाहन आहे. त्याला आपल्याला मोकळं ठेवणं गरजेचं. म्हणून सगळ्यात पहिले आपण करून घेऊया सांधे सैल करणारे पवनमुक्तासन. आता आज आपण करूया बटरफ्लाय पोश्चरने सुरुवात करूया. हे तुम्ही संध्याकाळच्या वेळेत सुद्धा केव्हाही बसल्या बसल्या टीव्ही बघतोय आपण, जेव्हा काही वेळ असेल, इव्हन आपलं काम करत असताना सुद्धा ह्या गोष्टी आपण करू शकतो. तर आधी आपण करूया बटरफ्लाय पोश्चर. दोन्ही पायाचे पावलं जास्तीत जास्त शरीराच्या जवळ घ्यायचे. जे करतायत त्यांनी कृपया जरा व्हिडिओ सुरू करा. सुरुवात करूया. श्वास भरून घेत घेत आपले गुडघे वरच्या दिशेने न्यायचे. थोडं थांबायचं. श्वास सोडत सोडत खाली आणायचं. 5 आवर्तन छान मनापासून करायचे. डोळे मिटून घ्यायचे. प्रत्येक वेळेला शरीरावर दाब ताण कुठे येतोय त्याकडे लक्ष द्यायचं. शरीरावरचा ताण पहिले आपण काढतोय. अर्धा तास जरी आपण एका स्थितीत बसलो एका पोझिशन मध्ये तरी सुद्धा आखडून जातात आपले सगळे मसल्स किंवा जॉईंट्स. लगेच त्यांना थोड्या थोड्या वेळाने मोकळं करणं खूप गरजेचं असतं. फास्ट करून घ्यायचं थोडं. डायनॅमिकली करून घ्यायचं. चार्जिंग होतं छान शरीराचं. लगेच सर्क्युलेशन आपलं वाढतं तिथे. आणि शरीर चार्ज असलं तर आपण मनाकडे वळणं सोपं होतं. आपल्याला मनावर वर्कआउट करायचंय. पाय सरळ करून घ्यायचे आणि नंतर आपण करूया शोल्डर रोटेशन. दोन्ही हाताची बोटं खांद्यांवर ठेवायचे आणि कोपरं जोडून घेऊन 5 वेळा वरून मागून खाली. डोळे मिटून घ्यायचे. मान समोर सरळ, पाठकणा सरळ. अगदी शांतपणे श्वासाची जोड देऊन करायचं. शरीर, श्वास आणि मन हे 3 एकत्र ठेवून सगळ्या कृती करायच्या. म्हणजे आपोआपच आपल्याला वर्तमानात राहायची सवय लागते. दिस इज नथिंग बट माइंडफुलनेस प्रॅक्टिस. कुठल्याही कृतीशी स्वतःला जोडून घेणं. आता मध्यभागी येऊन खालच्या बाजूने. खालून मागून वरून पुढे. हेमंत मान सरळ ठेवा. मान सरळ ठेवा हेमंत. नकळत आपली मान खाली जाते. पाठकळ आणि मान सरळ ठेवायचा. खाली नका आणू मान. रिलॅक्स. डोळे मिटलेलेच ठेवायचे. गरज नसेल तर अजिबात डोळे उघडायचे नाही. नेक रोटेशन करूया. सुरुवात करायची मान खाली आणि अगदी सावकाश उजवीकडून सुरुवात करायची. उजवा कान उजव्या खांद्याकडे. मान मागे जाते तेव्हा आपलं कपाळ सिलिंगला समांतर. डावा कान डाव्या खांद्याकडे. पुन्हा हनवटी गळ्याच्या कोपऱ्यात. 3 राऊंड एका दिशेने, नंतर 3 राऊंड दुसऱ्या दिशेने. अतिशय सावकाश. श्वास घेत घेत मागे जायचं. श्वास सोडत सोडत पुढे यायचं.
दररोज कोणत्याही दिवसाच्या सुरुवातीलाच आपण हे थोडेसे बेसिक एवढे सांधे सैल करणं खूप गरजेचं आहे. अख्खा दिवस आपल्याला चांगला घालवायचा आहे. दिवसभरातल्या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित पार पडल्या पाहिजेत. आणि पुढेही आपल्याला सूर्यनमस्कार करायचे असतील तर आधी मेन आपले जॉईंट्स मोकळे करून घ्यायचे. मानेच्या भागात खूप महत्वाचे आपले सगळे अवयव आहेत, भाग आहेत शरीरातले. रिलॅक्स. डोळे मिटून मान मागे ढिली. आज आपण नौका चालनच्या ऐवजी चक्की चालन करूया. म्हणजे दोन्ही पाय पूर्ण लांब लांब करायचे. दोन्ही पायामध्ये भरपूर अंतर घ्यायचं. अखिलेशकडे बघून घ्या. दोन्ही हात समोर घ्यायचे, हाताची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायचे. आपण दळण कसं करतात बघितलंय ना, कसं गोल फिरवतात चक्की, त्या पद्धतीने हात समोर सरळ घ्यायचे. आता कमरेतून पुढे येऊन उजव्या पायापासून सुरुवात करायची. उजव्या पायाकडून डाव्या पायाकडे यायचं, मागे जायचं, हात कोपरात सरळच ठेवायचे. फक्त कमरेतून गोलाकार. खूप छान वाटतं, सगळं शरीर मोकळं होतं. गुडघे उचलले जाणार नाही याची काळजी घ्यायची. पूर्ण आपल्या पायांच्या खालच्या बाजूला मस्त ताण आहे. कमरेतून गोलाकार सगळं शरीर हलतंय. शोल्डर्स मधनं मुवमेंट आहे. चक्की चालन. आपण छानपैकी जात्यावर जणू काही गहू दळतोय. आणि छान सिंक्रोनाइज मुवमेंट. मध्यभागी येऊन विरुद्ध दिशेने. हे जे एका लयीत कोणतीही कृती करणं शरीराच्या स्तरावरची, ती सुद्धा आपल्याला आपलं इमोशनल बॅलन्स साधण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. ही हार्मनी आपल्याला आपल्या मनाच्या स्तरावर सुद्धा आणायची आहे, जी आत्ता माझ्या कृतीत आहे. लयबद्ध हालचाली. मनाचं कंडिशनिंग आपल्याला करायचंय. रिलॅक्स. काही क्षण विश्रांती. दंड स्थितीमध्ये यायचं. दंड स्थितीमध्ये आज आपण एक थोडीशी वेगळी क्रिया बघणार आहोत. आपण त्या अगदी थोड्याशा हालचाली आपण या आपल्या शिबिरामध्ये घेतलेल्या आहेत, ज्या बेसिक आपलं फिजिकल हेल्थ सुद्धा मेंटेन राहण्याच्या दृष्टीने उपयोगी पडतील. आपला पाठकणा थोडासा पुढे मागे साईडवर्ड असा थोडासा वापरला जावा, हा आपला बेसिक उद्देश आहे. कारण पाठकण्यावर आपलं सगळं आरोग्य आहे. तर आपण आता तिर्यक ताडासनची क्रिया बघणार आहोत, ज्यामध्ये साईडवर्ड बेंडिंग आहे शरीराचं. आपण नेहमी सरळच बसतो खुर्चीवर, कधीच आपण बाजूला वाकून दिवसभरात एकही काम करत नाही. तर ते आपले साईडवर्ड मसल्स सगळे वापरले जाणं किंवा लंग्सला दोन्ही बाजूनी दाब ताण निर्माण करणं किंवा शरीराच्या बाजूंना. तर कसं करायचं, एकदा बघायचं आणि आपण करायचंय. पाय जवळ जोडलेले घ्या किंवा अगदी थोडं अंतर घेतलं तरी हरकत नाही. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. हाताची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने. आता श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सोडत उजवीकडे जायचंय. नजर आपल्या समोरच्या भिंतीवर स्थिर ठेवून. म्हणजे एकाच प्लेन मध्ये आपलं शरीर राईटला गेलेलं आहे. थोडं थांबायचं. पुन्हा मध्यभागी यायचं. श्वास भरून घेत घेत मध्यभागी. श्वास सोडत सोडत डावीकडे. करायचंय सगळ्यांनी. फक्त मान आपली खाली जाता उपयोगी नाही. मान समोर अगदी आपल्या समोरच्या भिंतीवर नजर स्थिर ठेवायची. हात कोपरामध्ये सरळ ठेवायचे. समोरच्या भिंतीवर नजर स्थिर ठेवायची. म्हणजे शरीर एकाच प्लेन मध्ये राईट आणि लेफ्टला वळेल. 5 वेळा करून घ्यायचं श्वासाबरोबर. बघा, एका बाजूला दाब असतो, एका बाजूला ताण. साईडवर्ड उजवीकडे आणि डावीकडे. जिकडे टर्न होतो तिकडे दाब आहे, दुसऱ्या बाजूला ताण आहे. शरीराच्या या बाजू आपल्या कधीच वापरल्या जात नाहीत. विशेषतः आणि लंग्सना सुद्धा बघा, साईडवर्ड स्ट्रेच मिळतो. एका वेळेला एका बाजूने, दुसऱ्या वेळेला दुसऱ्या बाजूने. स्ट्रेच आणि प्रेशर. कॉम्प्रेशन आणि प्रेशर स्ट्रेच. त्याच्यामुळे आपली श्वसन क्षमता सुद्धा सुधारायला मदत होते आणि छान शरीर वरच्या दिशेने ताणलेलं पण आहे. रिलॅक्स. हात खाली घ्यायचे, विश्रांती. हा शरीराला वरच्या दिशेने ताण देणं म्हणजे सगळे मसल्स आपण अगेन्स्ट ग्रॅव्हिटी वरच्या दिशेने खेचतो. नेहमी सगळं आपलं शरीर जसं काम करत असतं, नेहमी टुवर्ड्स ग्रॅव्हिटी सगळं काही चाललेलं असतं.
त्यामुळे आपले मसल्सची पण कपॅसिटी वाढते, त्याचा नॉर्मल मसल टोन मेंटेन राहतो. आता आपण हँड्स इन अँड आउट ब्रीदिंग करूया. हात समोर जोडून घ्यायचे, श्वास सोडून द्यायचा, श्वास घेत घेत हात बाहेरच्या दिशेने, डोळे मिटून घ्यायचे, पूर्ण हात पूर्ण स्ट्रेच केलेत बाहेर, लंग्स पूर्ण एक्सपांड झालेत, थोडं थांबायचं, अगदी सावकाश श्वास सोडत सोडत पुढे यायचं. 3 आवर्तनं छान अगदी हळुवारपणे मनापासून सिंक्रोनाइज मूवमेंट, सिंक्रोनायझेशन ऑफ ब्रेथ अँड मूवमेंट ऑफ द हँड्स 3 आवर्तन. बाहेर नेल्यानंतर थोडं थांबायचं आणि आपली चेस्ट पूर्ण एक्सपांड झाली आहे त्याकडे लक्ष द्यायचं. सावकाश मध्यभागी यायचं. डोळे मिटलेलेच ठेवायचे. डोळे मिटलेले ठेवले की आपण आपल्या शरीरात काय घडतंय त्याच्याशी जोडलं जातो, ते सगळ्यात महत्वाचं. अवेअरनेस. तीन आवर्तन झाले की रिलॅक्स. श्वसन क्षमता सुधारायला सुद्धा खूप मदत होते. आता आपण सूर्य नमस्कारासाठी तयार होऊया. दोन्ही पाय जोडलेले, दोन्ही हात शरीराच्या जवळ. हा पहिला नंबर 1 साठी नमस्कारासनामध्ये आधी थोडं थांबायचंय. हात जोडून घ्यायचे, डोळे मिटलेले आहेत, शरीर एकदम ढिलं ठेवलेलं आहे. मिटलेल्या डोळ्यांच्या मध्ये भ्रूमध्यामध्ये सूर्याची प्रतिमा आणायची. डोळे मिटून घ्यायचे. उगवत्या सूर्याची प्रतिमा, त्याचं तेज, त्याची किरण हळूहळू जसा जसा तो वर यायला लागतो, प्रखर अतिशय तेजपुंज असा तो सूर्य, त्याची ती किरण, त्याचं ते तेज, त्याची ती एनर्जी मला मिळते आहे, या भावनेने आपण सूर्य नमस्कार करणार आहोत. सुरुवात करूया. 1 नंबरची स्थिती आपण घेतली आहे. 2, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर, बॅकवर्ड बेंडिंग. 3, हात खाली दोन्ही पायांच्या बाजूला, पूर्ण फॉरवर्ड बेंडिंग. 4, उजवा पाय मागे, मान वरती. 5, नमस्कारासन, दोन्ही पाय मागे, टाचा जमिनीवर टेकवायच्या, डोकं दोन्ही हातांच्या मध्ये न्यायचा प्रयत्न. 6, अष्टांगासन, शरीराचे 8 भाग जमिनीवर टेकतायत. पोट वर उचलायचं. 7, भुजंगासन, श्वास घेत घेत वरती, श्वासाची जोड सांगितलेली आहे आपल्याला. हात कोपरात सरळ. 8, पर्वतासन, श्वास सोडत सोडत टाचा जमिनीवर. 9, अश्वसंचालनासन, जो पाय मागे नेला तोच पुढे म्हणजे उजवा, दोन्ही हातांच्या मध्ये आणायचा. शक्यतो हातांची आणि पायांची पोझिशन बदलवायची नाही. 10, दुसरा पाय पण पुढे आणायचा, फॉरवर्ड बेंडिंग. 11, दोन्ही हात मागे नेऊन थोडंसं बॅकवर्ड बेंडिंग. 12, नमस्कारासन. 2 थोडेसे फास्ट काढूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. तिसरा नमस्कार. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. चौथा नमस्कार पुन्हा आपण एकदम सावकाश व्यवस्थित एकेका स्थितीत थांबत पूर्णपणे श्वासाची जोड देऊन करूया. 1, संपूर्ण श्वास सोडून दिलेला. 2,
भरपूर श्वास भरून घे. बॅकवर्ड बेंडिंग, थोडं थांबायचं. कुठे कुठे ताण आलाय, हात सरळ आहेत. 3, पुढे यायचे पूर्ण फॉरवर्ड बेंडिंग, दोन्ही हात पायांच्या बाजूला, पाय गुडघ्यांमध्ये सरळ, कपाळ गुडघ्यांकडे न्यायचा प्रयत्न. 4, अल्टरनेट पाय न्यायचा नेहमी. आता चौथा म्हणजे डावा पाय असेल. 5, दुसरा पाय पण मागे, टाचा जमिनीवर टेकवायच्या, डोकं दोन्ही हातांच्या मध्ये. 6, एक श्वास भरून घ्यायचा आणि तो पूर्ण सोडेपर्यंत थांबायचा. पोटाचा भाग वर उचलायचा. 7, श्वास भरून घेत घेत पूर्ण वरती भुजंगासन, पोटाचा भाग पण वर उचलायचा, हात कोपरात सरळ आहे, मान मागे. 8, पुन्हा पर्वतासन, माउंटन पोज. 9, मागे नेलेला पायच पुढे येईल दोन्ही हातांच्या मध्ये, मान वरती. 10, दुसरा पाय पण पुढे. 11, 12, हात खाली घ्यायचे. आपण दंड स्थितीमध्येच विश्रांती घेऊया. डोळे मिटून घ्यायचे, पायात अंतर घ्यायचं, दोन्ही हात मागे नेऊन हाताची एका हाताने उजव्या हाताने डाव्या हाताचा मनगट पकडायचा, मान ढिली सोडून द्यायची, डोळे मिटून द्यायचे आणि दीर्घ श्वसनाची आवर्तन करायची. आणि श्वास सोडताना वाटलंच तर कदाचित कोणाला थकल्यासारखं वाटत असेल तर जोरात श्वास बाहेर सोडायचा तोंडाने, असं करून. मुखधौती त्याला म्हणतात. हे कधीही आपल्याला थकल्यासारखं वाटलं की जोरात तोंडाने श्वास बाहेर सोडायचा. सगळा आपला ताण निघून जातो सगळ्या शरीरावरचा. आता आपण थोडस सरळ उभं राहूया. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, दोन्ही हात शरीराच्या बाजूला, मान मध्यभागी सरळ, डोळे मिटून घ्यायचे. एक वेगळी प्रॅक्टिस आपण अनुभवणार आहोत. डोळे मिटलेले आहेत, आपले दोन्ही पाय पावलं जोडून घेतलेले आहेत, दोन्ही पावलं पूर्ण जमिनीला टेकले आहेत. व्यवस्थित बघायचं, पूर्ण फोकस आपला दोन्ही पावलांवर. हात सरळ आहेत, रिलॅक्स आहेत, सरळ, आणि मान समोर सरळ, डोळे मिटलेले, पूर्ण फोकस आपल्या पावलांवर. आणि आपल्या पावलांच्या सगळ्या कडा जमिनीला टेकल्या आहेत. आपल्या पावलं पूर्णपणे सगळ्या पावलांच्या सगळ्या भागांवर जोर देऊन आपण उभे आहोत. प्रत्येक बाजूचा आपल्याला स्पर्श होतोय. अवेअरनेस, सरफेस अवेअरनेस, सगळ्या बाजू. आता थोडस पायाच्या बोटांवर थोडस जास्त प्रेशर द्यायचं, समोरच्या बाजूला किंचित. मुद्दाम झुकायचं नाहीये, टिल्ट झालं असं नुसतं फिलिंग समोरच्या बाजूला, बोटांवर प्रेशर. थोडस आता मागच्या बाजूला टाचांवर प्रेशर द्यायचं, किंचित किंचित. आपण मागच्या बाजूला टिल्ट झालो असं आपल्याला वाटतं, टाचांवर प्रेशर. शरीराचा बॅलन्स वेगवेगळ्या भागांवर आपण फक्त अनुभवतोय. आता आपल्या पावलांची उजवी कडा, उजव्या पायाच्या पावलाची बाहेरची बाजू, डाव्या दुसऱ्या पावलाची पण उजव्या बाजूची बाजू जमिनीवर टेकवायचा प्रयत्न, जिथे आहोत तिथे. आता डावी बाजू, डावी कडा, किंचित आपल्याला साईडवर टिल्ट झाल्यासारखं उगाच वाटतं. आपण सगळ्या बाजूंवर आपल्या पावलावर व्यवस्थित आपल्या शरीराचं बॅलन्सिंग करतोय. पुन्हा मध्यभागी पूर्ण पाऊल जमिनीवर टेकलंय आणि तो पूर्ण स्पर्श मला जाणवते, सगळ्या कडा जोडलेल्या आहेत. रिलॅक्स, खाली बसून घ्यायचं. पद्मासन येत असेल तर पद्मासन घाला, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. पद्मासन बघून घ्या, अखिलेश दाखवतो. उजवा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल विरुद्ध मांडीवर ठेवून घ्यायचं जांघेमध्ये, दुसरा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल दुसऱ्या जांघेत. शक्य असेल तर पद्मासन घाला, पाठकणा आपोआप सरळ होतो, म्हणजे नैसर्गिक स्थितीमध्ये राहतो. म्हणजे दिवसभर बसून जे आपले पाठकणाचे त्रास आहेत ते थोडा वेळ जर आपण पद्मासन वज्रासनात बसलो तर ते खूपसे आपले कंट्रोलमध्ये राहायला मदत होते. पाठकणा आणि मान समस्थितीत आपोआप येते. थोडेसे आपले दोन्ही हात जमिनीवर टेकवायचे, थोडा सीटचा भाग वर उचलायचा आणि आपला माकड हाड जमिनीवर व्यवस्थित टेकून घ्यायचा, म्हणजे अजून चांगलं बसलं जातं, जास्त सरळ होतो. डोळे मिटून घ्यायचे. आपलं आपल्यालाच कळतं आपण किती सरळ झालेलो आहोत.
नैसर्गिक स्थितीमध्ये आपला पाठकणा स्थिरावतो आणि आपला जो श्वसन मार्ग आहे तो सहज स्थितीमध्ये येतो. त्यामुळे आपलं ब्रीदिंग आपोआप नॉर्मल व्हायला लागतं. कुठेही अडथळा राहत नाही आपल्याला ब्रीदिंग मध्ये. छान सरळ ताठ बसायचंय, डोळे मिटलेले आहेत, खांदे ढिले आहेत, हाताची ज्ञानमुद्रा. अंगठा आणि तर्जनी जिथे एकमेकांना स्पर्श करतात तिथे थोडासा जेंटल प्रेशर द्यायचं आणि काहीतरी तिथे आपल्याला हलकसं जाणवतं, नाडीचा ठोका, पल्सेशन, त्याकडे लक्ष द्यायचं. थोडंसं दाबायचं अंगठा आणि तर्जनी, पहिलं बोट आणि अंगठा, थंब आणि फर्स्ट फिंगर ते जोडून घ्यायचे आणि त्या पल्सच्या मागे प्राणस्पंद आहे अशी कल्पना. प्राणस्पंद म्हणजे व्हायटल फोर्स, व्हायटल एनर्जी, ज्याच्यामुळे आपण जिवंत आहोत. आपल्याला एक सर्किट निर्माण झाल्यासारखं वाटतं बोटांमध्ये, दोन्ही बोटांच्या मध्ये काहीतरी फ्लो होतोय असं जाणवतं. तो प्राणस्पंद, ती प्राणशक्ती. श्वासाकडे लक्ष द्यायचं. एक दीर्घ श्वसनाचं आवर्तन करायचं. भरपूर श्वास भरून घ्यायचा, तो संपूर्ण सोडून द्यायचा. संपूर्ण योगिक श्वसन आपण करूया. श्वास भरून घेताना पोट, छाती, खांद्यांचं प्रसरण. भरपूर श्वास भरून घ्यायचा. पोट बाहेर, छाती पूर्ण एक्सपांड, खांदे पूर्ण एक्सपांड. थोडं थांबायचं. श्वास सोडताना पोट खाली, छाती पुन्हा नॉर्मल, खांदे एकदम ढिले. पूर्ण फुफ्फुस रिकामे करायचे. दरवेळेला एक्झलेशन टाइम वाढवायचा प्रयत्न. दुसऱ्या आवर्तनाला आपण औमची जोड देऊ. भरपूर श्वास भरून घ्यायचा. पोट बाहेर, छाती एक्सपांड, खांदे वर उचललेले किंचित. श्वास सोडताना या कंपनांचा शरीरावर अनुभव घ्यायचा. आपलं मन आपल्या कृतीशी जोडलं की हे सगळे अनुभव आपल्याला यायला लागतात. सूक्ष्मतेकडे आपण जायला लागतो. सटल अनुभव आपल्याला यायला लागतात. सूर्यभेदन प्राणायाम आपण करूया. उजव्या हाताची अंगुली मुद्रा, डोळे मिटलेलेच ठेवायचे. आता चौथ्या बोटाने डावी नाकपुडी बंद करायची. उजवीने संपूर्ण रेचक. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. अगदी उदरापर्यंत श्वास भरून घ्यायचा. थोडं थांबायचं. उजवी बंद करायची. सावकाश डावी उघडायची. डावीने संपूर्ण रेचक. आपण 5 म्हणेपर्यंत जर श्वास भरला असू तर 7, 8, 10 म्हणेपर्यंत सोडायचं. पुन्हा डावी बंद करायची, उजवी उघडायची. उजवीने खोलवर दीर्घ पूरक, उदरापर्यंत म्हणजे पूर्ण फुफ्फुस हवेने भरलेली आहे आपल्या क्षमतेप्रमाणे. उजवी बंद, थोडं थांबायचं. डावी उघडायची. डावीने संपूर्ण रेचक. तिसरं आवर्तन. उजवी उघडून उजवीने खोलवर दीर्घ पूरक. इनहेल थ्रू राईट नॉस्ट्रिल. Slowly open left nostril. Exhale through left nostril slowly. डोळे मिटलेलेच ठेवून हात खाली घ्यायचे. सूर्यभेदन प्राणायाम आपण केला, त्याचा परिणाम आपल्याला आत काय जाणवतोय? सूर्यभेदन, सूर्य नाडी आपण उष्णता देणारी उजवी नाकपुडी वापरलेली आहे आणि दुसरीकडनं सोडतो, त्यामुळे सगळं बॅलन्सिंग आपल्या ब्रेन मध्ये सुद्धा होत असतं. किंबहुना खूप जास्त प्रॅक्टिस, नियमित प्रॅक्टिस केली तर ग्रंथांमध्ये तर सांगितलं की शरीरातले कृमी नष्ट होतात वगैरे वगैरे, इथपर्यंत म्हणजे चांगले परिणाम असतात. पण आपण खूप कमी प्रमाणात करतो. आपण त्याचा उपयोग बॅलन्सिंग पुरता किंवा सगळं मेंटेन करण्यासाठी म्हणून निश्चित त्याचा होत असतो. आता आपण करूया भस्त्रिका प्राणायाम. एक श्वास भरून घ्यायचा, तो संपूर्ण सोडून द्यायचा आणि मग हळूहळू सुरुवात करायची. श्वास घेणं, सोडणं, पूरक रेचक, पूरक रेचक, पूरक रेचक.
इनहेल एक्झेल, इनहेल एक्झेल, इनहेल एक्झेल. गती वाढवत न्यायची. आपल्याला जी गती मिळाली ती थोडा वेळ मेंटेन करायची. श्वास घेणं सोडणं, घेणं सोडणं, घेणं सोडणं. तुम्हाला आवाज येईल कदाचित हळूहळू तुमचा. आणि मग हळूहळू कमी करत आणायची. त्यानंतर एक दीर्घ श्वसनाचं आवर्तन. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्यायचा, तो संपूर्ण सोडून घ्यायचा. आपली फुफ्फुसं आपण जाणीवपूर्वक वापरली श्वासाची गती वाढवून, भात्यासारखी श्वसन क्षमता खूप आपली इम्प्रूव्ह व्हायला मदत होते. उत्साहाची बॅटरी चार्ज होते, खूप चार्ज होतं शरीर. आणि नकळत एका मिनिटात कदाचित 2च आवर्तन आपण करतो. 30 ते 40 सेकंद आपण एक आवर्तन करतो. म्हणजे आपला श्वसनाचा रेट सुद्धा खूप स्लो डाऊन होतो. त्याच्यानंतर भ्रामरी प्राणायाम. भ्रामरी म्हणजे श्वास सोडताना भ्रमरासारखं गुंजन आणि त्या गुंजनांशी एकरूप होण्याचा प्रयत्न. ती गुंजन शरीराच्या आपल्या भागांवर अनुभवायची. ट्राय टू अगदी रिलॅक्स आहे आपण बसलेलो, डोळे मिटलेलेच आहेत. भ्रामरी प्राणायाम करण्यासाठी आधी संपूर्ण रेचक, खोलवर दीर्घ पूरक, रेचकाच्या वेळी गुंजन. ओठ एकदम ढिले ठेवायचे. ओठांच्या वरच्या भागापासून कंपन निर्माण होतात आणि ती चेहऱ्यावर जाणवतात. नाक, कपाळ. दुसऱ्या आवर्तनाच्या वेळेला कानावर हात ठेवायचे. खोलवर दीर्घ पूरक, ती कंपन संपूर्ण चेहऱ्यावर आपल्याला जाणवतात. अजून एक आवर्तन. खोलवर दीर्घ पूरक, हळूहळू कंपन आपल्याला गळ्याच्या भागामध्ये जाणवायला लागतात. शरीरावर उतरतायत हे लक्षात येतं. अजून एक आवर्तन. 5 आवर्तन आपण करणार आहोत. खोलवर दीर्घ पूरक, संपूर्ण शरीरभर कंपन आपल्याला जाणवतात. शरीर एकदम ढिलंय म्हणून ही कंपन आपल्याला जाणवतात. कृतीशी आपण जोडलेलो आहोत. हलकेपणा शरीरात जाणवतोय. शेवटच्या आणि 5व्या आवर्तनानंतर ही कंपन आपल्याला आपल्या अवतीभोवती सुद्धा जाणवायला लागतात. खोलवर दीर्घ पूरक, बघा शरीरामध्ये, शरीरातून ते जणू बाहेर सगळीकडनं एखाद्या चाळणीसारखे ती कंपन आपल्या शरीराभर व्यापून बाहेर पडतायत, अवतीभोवती आहेत आणि हळूहळू आपल्या वातावरणामध्ये विरत चाललेले कळतात. त्या व्हायब्रेशनशी एकरूप व्हायचं. गेट मर्ज विथ दिस व्हायब्रेशन्स, फील दिस व्हायब्रेशन्स. खूप हलका असा अनुभव येतो, खूप वेगळा अनुभव येतो. मन खूप फोकस्ड आहे, एकाग्र आहे. त्याच्यामुळे आपोआप शांत झालेलं आहे. खूप शांततेचा अनुभव येतो. काही क्षण शांत बसून राहायचं. असेच शांततेचे क्षण आपल्याला दिवसभरात मिळवायचे असतात. या शांततेमध्ये क्रिएटिव्हिटी आहे, सृजनशीलता आहे. काही नवीन विचार आपण या शांततेत दिला की तो पुढे जाऊ शकतो. आणि त्या सगळे पुढची प्रक्रिया आपण शवासनामध्ये करणार आहोत. डोळे मिटलेलेच ठेवून अतिशय शांतपणे शरीराची कमीत कमी हालचाल करत शयन स्थितीमध्ये जायचं. एका कुशीवर वळून, डाव्या कुशीवर वळून सावकाश हातांच्या आधाराने पाठ जमिनीवर टेकायची. सुपाईन पोझिशन मध्ये जायचं, अगदी सावकाश. टर्न टू वन साइड स्लोली.
go into the supine position. त्या पुढची सूत्र मी गणेश दादांकडे देते. हरिओम. आज आपण शवासनात जसे रिलॅक्स होतो त्याचप्रमाणे जरा एक वेगळ्या पद्धतीने आपण रिलॅक्स होणार आहोत. त्यात 3 पद्धती आहेत: इन्स्टंट रिलॅक्सेशन, क्विक रिलॅक्सेशन आणि डीप रिलॅक्सेशन. अशा प्रकारचं जे टेक्निक आहे ते शक्यतोवरती थेरपेटिक यूज होतो, परंतु आज आपण जरा एक वेगळा पद्धतीचा हा अनुभव घेऊया. त्यासाठी सर्वात प्रथम आपण शवासनात जशी स्थिती घेतलेली आहे, दोन्ही पायात अंतर, दोन्ही हात शरीरापासून योग्य अशा अंतरावर, मान मध्यभागी, उजवीकडे डावीकडे, डोळे शांतपणे मिटलेले, रिलॅक्स होऊया आपण सर्वात प्रथम. आज आपण जे जे काही शिकलो ग्रहण करूया, त्याची थोडीशी मनातल्या मनात उजळणी करूया. आता सर्वात प्रथम आपण करणार आहोत इन्स्टंट रिलॅक्सेशन टेक्निक. त्यासाठी मी एकेका अवयवांची नावं जशी जशी घेत जाईन तो अवयव आपण एकदम घट्ट करून घ्यायचा आहे, आवळून घ्यायचा आहे आणि सगळ्यात शेवटी एकदम रिलॅक्स व्हायचंय. त्यावेळेला शरीर पूर्णपणे रिलॅक्स सोडून द्यायचंय. जसं जसं मी एकेका अवयवांची नावं घेतो त्याप्रमाणे आपण तो शरीराचा भाग एकदम घट्ट 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 आवळून घ्यायचा आहे आणि थोडीशी ही प्रक्रिया जलद रीतीने आपल्याला करायची. सर्वात प्रथम टायटन द टोज अँड सोल्स, टायटन द अँकल जॉइंट्स, घोट्याचे सांधे घट्ट करून घ्या. स्ट्रेच अँड टायटन द काफ मसल्स, पुल अप द नी कॅप्स, गुडघ्याच्या आजूबाजूचे स्नायू सांधे सगळे टायटन टायटन करून घ्या. टायटन द थाय मसल्स, स्क्वीज द बटक्स, पुल देम इनवर्ड्स. आता श्वास सोडत सोडत पोट आतमध्ये घ्या. टायटन द ॲब्डोमिनल मसल्स, हाताच्या मुठी आवळून घ्या. टायटन युअर रिस्ट, हात ताणून घट्ट आवळून घ्या. एक श्वास भरून छाती फुगवून घ्यायची, घट्ट आवळून घ्यायची छाती. संपूर्ण चेहऱ्याचे स्नायू घट्ट आवळून घ्या, आक्रसून घ्या. टायटन 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 अँड रिलॅक्स. एकदम दोन्ही पायात अंतर घ्या, दोन्ही हात शरीरापासून लांब. संपूर्ण रिलॅक्स व्हायचंय आपल्याला. सगळा ताण आपण काढून टाकायचा आहे. जेव्हा आपल्याला खूप वेळ कमी असतो त्यावेळेला अशा प्रकारे आपण रिलॅक्स होऊ शकतो. इन्स्टंट रिलॅक्सेशन टेक्निक याला म्हणतात. यानंतर आपण करत आहोत क्विक रिलॅक्सेशन. संपूर्ण शरीर जमिनीवरती रिलॅक्स अशा अवस्थेत पडलेलं आहे. मगाशी जशी आपण सुरुवातीला स्थिती घेतली तशीच पुन्हा एकदा शरीराची स्थिती आहे. दोन्ही पायात अंतर, हातात अंतर, मान शांतपणे पहुडलेली. आता आपलं सगळं लक्ष आपल्या पोटाकडे न्यायचंय. पहा, आपले पोटाचे स्नायू खाली वर होत आहेत. पोट वर येतंय, फुगतंय, पोट खाली जातंय, आकुंचित होतंय. अतिशय बारीक लक्ष आपण पोटाकडे द्यायचंय. पोट जास्तीत जास्त वर नेण्याचा प्रयत्न, नंतर ते सावकाश खाली नेण्याचा प्रयत्न करायचा आहे. कुठेही झटका द्यायचा नाही. आता ही जी पोटाची हालचाल आहे ना, ती आपण आपल्या श्वासोश्वासाबरोबर सिंक्रोनाइज करूया. म्हणजे श्वास घेताना आपलं पोट वर येतंय आणि श्वास सोडताना ते सावकाश खाली जाते. आपली जाणीव श्वासोश्वासामुळे होणाऱ्या पोटाच्या हालचालीकडे न्यायचंय. ॲब्डॉमिनल मूवमेंट विथ ब्रीदिंग.
आता आपलं लक्ष श्वास घेताना आपण छातीपर्यंत, लंग्स पर्यंत श्वास आतमध्ये जातोय, पोहोचतोय, आणि श्वास सोडताना लंग्स मधनं तो संपूर्णपणे एम्प्टी होतोय, रिकामा होतोय. जाणीवेसह श्वसन करण्याचा प्रयत्न. आपल्या प्रत्येक श्वासाबरोबर आपलं शरीर चैतन्यमय होत आहे. श्वासाबरोबर आतमध्ये येणाऱ्या ऑक्सिजनमुळे शरीराला हलकेपणा प्राप्त होत आहे, आणि उच्छ्वासाबरोबर एक प्रकारची शिथिलता, स्ट्रेस, ताण, टेन्शन याच्यापासून मुक्तता मिळते, त्याची जाणीव. इनहेल डीपली, एक्झेल कम्प्लीटली. Inhale deeply, exhale completely. आत्ताच आपण क्विक रिलॅक्सेशन टेक्निक केलं. आता यानंतर आपण करणार आहोत डीप रिलॅक्सेशन. त्यासाठी आपली जाणीव आपल्या पायाच्या बोटांपासून ते जांघेपर्यंत आणायची आहे. दोन्ही पायाची बोट, तळपाय, टाचा, घोटे, पोटऱ्या, गुडघे, मांड्या, संपूर्ण आपलं लक्ष पायाच्या बोटांपासून ते जांघेपर्यंत केंद्रित करायचं आहे, आणि तिथला संपूर्ण भाग ढिला सोडून द्यायचा आहे, मोकळा, तणाव विरहित अशा अवस्थेत आहे, त्याची आपण जाणीव करून घ्यायची. या जाणीवेला खोलवर नेण्यासाठी आपण एक आकार करून घेणार आहोत. त्यासाठी घेतलेला श्वास सोडून द्यायचा आहे, एक दीर्घ आणि खोलवर श्वास घ्यायचा आहे. Feel the vibrations while doing akar. यानंतर आपली जाणीव आपण पोटाच्या भागाकडे आणूया. ओटीपोट, पोट, उदरस्थ सगळे अवयव, छातीचा भाग, गळ्याचा भाग, शरीराच्या पाठीमागचा कमरेचा भाग, संपूर्ण पाठकणा, 33 मणक्यांची पाठकण्यात असलेली माळ, मानेपर्यंत संपूर्ण पाठीमागचा भाग एकदम रिलॅक्स 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 करून घ्यायचा आहे. पाठीमागच्या भागात असणारी नर्वस सिस्टीम, दोन्ही हात, हाताची बोट, तळहात, मनगट, कोपर, दंड, खांदे, या जाणीवेला पुन्हा एकदा अजून डीप करण्यासाठी आपण एक उकार करणार आहोत. उकार कंपनांची जाणीव आपल्या हृदयापासून जाणवेल. संपूर्ण श्वास सोडून द्यायचा आहे, एक दीर्घ आणि खोलवर श्वास घ्यायचा आहे. कंपनांची जाणीव शरीराच्या मधल्या भागामध्ये होते पहा. यानंतर आपलं लक्ष आपल्या चेहऱ्याकडे, हनुवटी, ओठ, गाल, कान, नाक, डोळे, भुवया, कपाळ, मस्तकाचा भाग,
Bring your awareness to the head region. डोळे शांतपणे मिटलेले आहेत. आता इथे आपण एक मकार करणार आहोत आणि त्याची जाणीव आपल्याला मस्तकाच्या इथे होतीये का याचा अनुभव घ्यायचा आहे. संपूर्ण श्वास सोडून द्यायचा आहे. एक दीर्घ खोलवर श्वास घ्यायचा आहे. अनासक्त अशा भावनेने आपादमस्तक आपण अनुभव घ्यायचा आहे. प्रयत्नपूर्वक आपण आपलं शरीर पायाच्या बोटांपासून ते मस्तकापर्यंत शिथिल केलेले आहे. त्याची अनुभूती पुन्हा एकदा त्याचा अनुभव तीव्रतेने घेण्यासाठी आपण अ उ म असा उच्चार करणार आहोत आणि त्याची व्हायब्रेशन्स आपल्याला संपूर्ण शरीरभर जाणवत आहेत याचा अनुभव घ्यायचा आहे. त्यासाठी संपूर्ण श्वास बाहेर सोडून द्यायचा आहे. दीर्घ खोलवर श्वास घ्यायचा आहे. छान. शरीर शिथिल झालंय. श्वासाची गती मंदावलेली आहे. आपण नेहमीप्रमाणे संकल्प करून घेऊया. माझं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम आहे. प्रचंड आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती या क्षणी मला प्राप्त होत आहे. माझ्या भावनांचं संतुलन होत आहे आणि कायम तसंच राहणार आहे. थोडंसं आपण शरीराच्या बाहेर येऊन शरीराकडे साक्षी भावनेत पाहण्याचा प्रयत्न करूया. म्हणजेच आपल्या अंतर्मनाच्या जागृतीचा विस्तार आपल्याला करायचा आहे. प्रयत्न करून बघूया. डोळ्यासमोर अथांग पसरलेलं वरती आकाश आहे बघा, निळभोर आकाश. आणि या आकाशात पक्षाप्रमाणे अथांग अशा या निळाशार आकाशात आपण विहार करतोय. या निळाभोर आकाशामध्ये आपण आपल्याला मर्ज होऊ द्या. म्हणजे मी म्हणजेच आकाश आणि आकाश म्हणजेच मी. यू आर बिकमिंग द ब्लू स्काय अँड यू आर द ब्लू स्काय. म्हणजे मी आकाश आहे अशी कल्पना करून घेऊ. पहा, आपल्या शरीराला एक प्रकारचा हलकेपणा आला आहे. पूर्ण शरीरात एक वेगळ्याच प्रकारची एनर्जी, तिची जाणीव आपल्याला होत आहे. निळ्याभोर या आकाशामध्ये आपण विलीन होत आहोत. तिथेच मनाने राहण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. या निळ्या आकाशाचा आनंद घेत असताना चिरशांतीचा अनुभव आपल्याला येत आहे. मन आपलं पिसासारखं हलकं झालं आहे. खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. ही मोमेंट आपण एन्जॉय करतोय. आता आपल्याला शरीराची जाणीव, श्वासाची जाणीव घेण्यासाठी पुन्हा एकदा अ उ म याचा उच्चार आपण करणार आहोत आणि त्यावेळेला पायाच्या अंगठ्यापासून ते डोक्यापर्यंत एक प्रकारच्या आनंदाच्या लहरी आपल्याला जाणवतायत का याचा अनुभव आपण घेऊया. संपूर्ण श्वास बाहेर सोडून देऊया. एक दीर्घ श्वास घेऊन
खूप छान, खूप छान असा आनंददायी अनुभव आपण घेतोय. असंच पडून राहावंसं वाटतंय, परंतु आपला दिनक्रम आपल्याला पुढे चालू ठेवायचा आहे. त्यासाठी ह्या अवस्थेतून आपल्याला बाहेर यायचंय, परंतु स्थितीकडून गतीकडे एकदम यायचं नाही. त्यासाठी प्रथम आपल्याला आजूबाजूच्या काही आवाजांची जाणीव होतीये का पहा. बाहेरचे काही आवाज, पक्ष्यांचे आवाज, आपण जिथे पडलो तिथल्या पंख्याचा आवाज, घरात कोणी इतर व्यक्ती असतील त्यांच्या कुजबुजण्याचा आवाज. आता आपण आपल्या दोन्ही पायाच्या बोटांमध्ये आणि हाताच्या बोटांमध्ये थोडीशी हालचाल करून घेऊया. दोन्ही पाय जवळ आणायचे, हात आपले मस्तकाच्या वर न्यायचे, एक प्रकारचा ताण द्यायचा आहे संपूर्ण शरीराला आणि सावकाश डाव्या बाजूच्या कुशीवरती बसायचंय. थोडस डाव्या बाजूला झुकायचंय. उजवा हात आपल्या मांडीवर असेल, डावा हात आपला मस्तकाच्या खाली असेल. क्षणभर इथे विश्रांती घेतल्यानंतर उजवा हात जमिनीवरती टेकवायचा आहे. उजवा हात आणि डाव्या हाताचा कोपरा ह्याच्या आधाराने सावकाश उठून बसायचंय. हात द्रोण मुद्रेमध्ये, डोळे मिटलेलेच असतील. मध्यम पट्टीमध्ये एक ओमचा उच्चार आपण करणार आहोत. त्यासाठी संपूर्ण श्वास बाहेर सोडून द्यायचा आहे. शक्य तितका श्वास आत घ्यायचा आहे. दोन्ही हात जोडून घ्यायचे. शांतीपाठ सर्वांनी आपण एकदमच म्हणूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. दोन्ही तळहातांचं घर्षण, त्याची ऊब आपल्या दोन्ही डोळ्यांच्या आजूबाजूला द्यायची. हात खाली आणायचे. डोळे उघडून समोर असलेल्या ओमकडे पुन्हा एक कटाक्ष. जिथून सुरुवात तिथेच शेवट. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. हरिओम. आज वेगळा अनुभव गणेश दादांनी आपल्याला सगळ्यांना दिलाय. रिलॅक्सेशन अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने सगळेजण अनुभव घ्या. सगळ्यांना आजचा दिवस छान जाओ. हॅव अ गुड डे. उद्या आपण शेवटचा दिवस आहे. उद्या तुमच्यापैकी ज्यांना जे काही बोलायचं असेल आपण 10-15 मिनिटं आधी थांबू उद्या. आणि तुम्ही तुमचे काही सूचना असतील, काही सजेशन्स काय ऍडिशनल असतील, काय तुम्हाला अनुभव असतील, ते सगळं उद्या तुम्ही काही डाऊट्स असतील, जे काय असेल ते तुम्ही उद्या विचारू शकता. ग्रुपवर पण लिहू शकता आणि इथे पण आपण थोडा वेळ थोडस गप्पा गोष्टी करूया. इंटरॅक्शन नंतर 10-15 मिनिटं. जरी आता तुम्ही रोज मलाही व्हिडिओ बंद ठेवता, पण उद्या मात्र जरूर नंतर शेवटी तरी उघडा 10 मिनिटासाठी. हरिओम. हरिओम.